नमस्कार मंडळी. मला वाटतं प्रत्येक जागेवर आजच्या डेटमध्ये हीच सिच्युएशन असू शकते. आमच्या इकडे LPG सिलेंडर जे आहे म्हणजेच गॅसचा जो बाटला आहे तो वेळेवर मिळत नाही आणि सगळे असं म्हणतात की गॅसची बचत करा. गॅसची बचत करा हे असं सगळेच बोलतात, पण कोणी सांगत नाही की परफेक्ट अगदी व्यवस्थित पद्धतीने गॅसची बचत करायची कशी. आपण नेहमीच आपल्याला सवय लागलेली असते कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या, हा पदार्थ बनवायला 5 शिट्ट्या करायच्या, असं आमचं बेसिक ठरलेलं असतं. पण आज तुम्हाला त्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कमीत कमी गॅसचा वापर करून सुंदर असा स्वयंपाक कसा बनवायचा ते शेअर करणार आहे. आणि आजचा संध्याकाळचा बेत आहे मस्त असे गरमागरम राजमा चावल. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात. तर इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. रेग्युलर वापरातला जो तांदूळ आहे तोच तांदूळ इथं मी घेतलेला आहे. हा तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचा. 2 ते 3 पाण्याने मी तांदूळ नेहमी धुवून घेत असते. तर तो तांदूळ जो असतो ना तो खूप दिवसांपासून स्टोअर केलेला असतो, त्यामध्ये पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे शक्यता तांदूळ स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचा. आता यामध्ये पुन्हा मी पाणी घातलेलं आहे आणि राजमा मी रात्रीच म्हणजे भिजत घातला होता. आता राजमा भिजायला ना वेळ लागतो, त्यामुळे दिवसा राजमा व्यवस्थित भिजला जात नाही, त्यामुळे रात्रीच मी भिजत घातला होता. सकाळी स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवला. आता पातेल्यामध्ये ना मी थोडंसं तेल घातलं, मीठ घातलं आणि जिरं घातलेलं आहे. आता स्वच्छ धुतलेला राजमा डायरेक्ट कुकरमध्ये घालायचा. ज्यावेळेस आपण असं डब्यामध्ये शिजवून घेतो ना तो व्यवस्थित शिजला जात नाही. असं कुकरच्या तळाशी ना राजमा घालायचा, त्यावरती पाणी घालायचं आणि एखाद्याशी रिंग ठेवायची आणि त्यावर असा टोप ठेवायचा. तर कुकरच्या डब्यामध्ये भात हा दाटल्यासारखा होतो आणि आमच्या घरामध्ये भात हा असा मोकळा मोकळा आवडतो, त्यामुळे इथं मी पातेल्यात बनवत आहे. आणि मुलांना रताळे जे आहेत ना ते खायला खूप आवडतात असे वाफून वगैरे, तर ते देखील यामध्ये मी घातलेले आहेत. या जागेवर तुम्ही बटाटे वगैरे जे तुम्हाला स्टीम करायचं आहे ते घालू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे ना, मी इथं कुकर लावून घेतलेला आहे. पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आणि दुसरी शिट्टी गॅस हा मध्यम करायचा आणि दुसरी शिट्टी होऊन द्यायची. आणि त्यानंतर त्याचं जे प्रेशर आहे ना, शिट्टी व्हायला लागली की लगेच ती शिट्टी दाबून गॅस बंद करायचा. म्हणजे आहे त्या उष्णतेत आहे ना अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपला राजमासुद्धा आतपर्यंत मऊसूत शिजला जातो आणि राईस देखील व्यवस्थित शिजतो, पण तो चिकट होत नाही. त्यामुळे अशी पद्धत तुम्ही वापरू शकता. एकदा ट्राय करायला काहीही हरकत नाही. त्यानंतर इथं कांदा, टोमॅटो, त्यानंतर आलं, लसूण सगळंच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. मोठ्या आकाराचा कांदा आणि मध्यम आकाराचा टोमॅटो इथं मी वापरलेला आहे. खूपदा हे सगळं मी भाजून घेत असते, पण राजम्यामध्ये ना नाही भाजून घेतलं ना तरीसुद्धा चालतं, चव तरी देखील खूप छान येते. आता इथे तुम्ही पाहू शकता बरोबर अर्ध्या तासाने मी कुकर खोललेला आहे आणि 2च शिट्ट्या इथं मी घेतलेल्या आहेत. आता इथे हे रताळे जे आहेत ना, जे स्वीट पोटॅटो, हे व्यवस्थित असे शिजलेले आहेत. हे मी आता एक एक सगळं काढून घेत आहे आणि ही जी प्लेट आहे ना ही देखील अलगद काढून घ्यायची. आपण हे स्वीट पोटॅटो शिजवण्यासाठी पाणी वगैरे घातलं नव्हतं, अलगद हे वाफेवर शिजलेले आहेत, त्यामुळे हे खूप छान असे गोडसर लागतात. मस्त शिजलेले आहेत, अजिबात असे आतमध्ये कच्चे वगैरे राहिलेले नाही. तुम्हाला राईस देखील दाखवते, अजिबात जास्तीचा चिकट नाही किंवा खूपच जास्त असा हे नाही झालेलं, अगदी परफेक्ट हा राईस आहे. आणि राजमा तुम्ही पाहू शकता मऊसूद शिजलेला आहे आणि राजमा व्यवस्थित शिजला ना तरच तो चवीला देखील छान लागतो. त्याची जी ग्रेव्ही आहे ना तीसुद्धा टेस्टी लागते. मऊसूद हा राजमा शिजलेला आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल ना तर तुम्ही एकदा या पद्धतीने कडधान्य ट्राय करा, खूप मस्त शिजतात. यावर तुमचे काय प्रतिक्रिया असेल ना ते जरूर मला कमेंट करून सांगा. तर इथे बघा राईससुद्धा मस्त असे मोकळे झालेले आहेत, अजिबात चिकट नाही आहेत, खूप छान असे तयार झालेले आहेत. ज्यावेळेस गरम असतो ना भात त्यावेळेस असा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे काय होतं ना असं तो सुटसुटीत होतं. तर पहा आता यावरती झाकण ठेवून मी साईडला ठेवणार आहे आणि इथे राजमाची तयारी करते. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, त्यामध्ये जिरं, एक मिरची आणि दालचिनीचा तुकडा यामध्ये घातलेला आहे, तेजपान घातलेलं आहे आणि तयार केलेलं वाटण घालायचं. आता हे वाटण सगळंच कच्चं आहे, त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हे पहा आता इथं मी सगळेच पावडर मसाले काढून ठेवले होते. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा हळद, त्यानंतर छोले मसाला आणि चवीनुसार मीठ, थोडीशी हळद
असे सगळे मसाले मी सुरुवातीलाच वाटीमध्ये काढून ठेवले होते. आत्ता सध्या गॅसचा तुटवडा असल्यामुळे काय करायचं ना, स्वयंपाकाची बऱ्यापैकी पूर्वतयारी करून घ्यायची. म्हणजे असं होत नाही की गॅस चालू आहे आणि इकडे आपलं काहीतरी भाजी वगैरे कट करायची राहिली, असं होत नाही. त्यामुळे सर्व पूर्वतयारी आधी करून घ्यायची आणि त्यानंतरच गॅस चालू करायचा. आता इथे मस्त ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. मसाला व्यवस्थित परतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगते की गॅस हा लहान करूनच भाज्या बनवायच्या, जेणेकरून त्यांची चवसुद्धा खूप मस्त येते. आता झाकण ठेवलं. यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे, का तर मला ते आवडतं, त्यामुळे इथं मी घातलेलं आहे. आपण वाटण तयार करत असतानासुद्धा टोमॅटो घातला होता. तुम्ही नाही घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. आता शिजवून घेतलेला राजमा यामध्ये घालायचा. जो टोमॅटो आहे ना तो शिजवायचा नाही, असाच ठेवायचा. खूप मस्त दिसतो आणि चवीला देखील छान लागतो. आता हे व्यवस्थित असं मी आता हा राजमा तुम्हाला फक्त राईससोबत खायचा असेल ना तर असा लपथपीत छान लागतो. पण चपाती भाकरीसोबत जर खाणार असाल ना तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. मी खूप जास्त यामध्ये पाणी घातलं नव्हतं, थोडंसंच यामध्ये मी पाणी घातलं होतं. एक अर्धा ग्लासच्या आसपास यामध्ये मी पाणी घातलं होतं. आता काय करायचं ना, झाकण ठेवायचं, गॅस हा बारीक करायचा आणि 2 ते 3 मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं मसाल्यांसोबत. वरून कोथिंबीर घालायची. मस्त असा गरमागरम आपला राजमा खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. हा राजमा इतका चवीला भारी झाला होता आणि मस्त सर्व घरभर याचा सुगंध दरवळत होता. संध्याकाळच्या वेळेस हा बेत खूप जास्त भारी झाला होता, त्यामुळे तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी. तसंही उन्हाळा चालू आहे, भाज्या फारशा मिळत नाही, अशा वेळेस कडधान्य सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. तर इथे मस्त असं ताट वाढून घेतलेलं आहे. गरमागरम जिरा राईससोबत राजमा, हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे खूप भारी आहे. त्यामुळे जरूर ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा. रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा अशा छान छान रेसिपीसाठी. बाय.